हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेतच असायला पाहिजे. तर आज रेसिपी असणार आहे लिंबाचं लोणचं. तर आता हिवाळा आहे, लिंब छान येत आहे, त्यामुळे म्हटलं चला लिंबाचं लोणचं करूया. माझ्याकडे होतं लोणचं पण ते संपलंय, त्याच्यामुळे म्हटलं चला आता करणार आहोत तर रेसिपी पण शूट करूया रेसिपी, जेणेकरून तुम्हाला पण कळणार की मी कशा प्रकारे लिंबाचं लोणचं करते. तर चला स्टार्ट करूया. तर अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत. हे बघा, असे एकाच्या अशा 8 फोडी करून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा छोट्या छोट्या. आणि यातल्या बिया पण काढून घेतलेल्या आहे, एखादी राहिली असेल तर. हे बघा, अशा बिया पण काढून घेतलेल्या आहेत सगळ्या. आणि हे 2 लिंब रसासाठी ठेवलेले. तर अशा बिया काढून घ्यायच्या आणि असे छोट्या छोट्या फाकी बनवायच्या, म्हणजे जेवताना पूर्ण संपून जाईल. लागली तर आपण परत देऊ शकतो, कारण मोठ्या फाकी केल्या ना तर खाल्ल्या जात नाही. तर साहित्य बघूया काय काय घेतलं आहे. तर चला साहित्य सांगते. सर्वात आधी लाल मिर्च पावडर 2 चम्मच, छोटे 2 चम्मच एवढी घेतलेली आहे. हळद पावडर 1 चम्मच. मोहरी डाळ आपली लोणच्याची. तर हळद पावडर घेतलेली आहे, मोहरी डाळ आपली लोणच्याची. तर मार्केटमध्ये इझिली मिळून जाते. हे बघा अशी. तर थोडासा हिंग आहे. जिरे पावडर 1 चम्मच. सोप पावडर आहे 2 चम्मच. धनिया पावडर 1 चम्मच कमी आहे. आणि कलोंजी आहे 1.5 चम्मच एवढी कलोंजी आहे. मीठ आणि गूळ, कारण आपण गोड लोणचं बनवणार आहोत तर गूळ लागणारच आहे. आणि तेल. तर चला स्टार्ट करूया रेसिपीला. तर सर्वात आधी आपण कढई गरम करून घेऊ आणि तेल टाकूया. तर मोहरीच्या तेलात मी बनवलेलं आधी, पण काय झालं आहे मग ते कडू झालं आहे लोणचं पण, आणि तेल पण ते कडवट असते ना, तर त्याच्यामुळे आता मी साध्या तेलातच बनवणार आहे. तर तेल काही जास्त नाही घ्यायचं असते. बघा, एवढंच घेतलं आहे मी. बघा, एवढं तेल घेतलेलं आहे. ते छान असं कळकळ गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग आपण बाकीचं टाकू. तर तेल छान तापलंय, गरम झालंय. तर मी ना गॅस थोडा बारीक करते आणि सगळ्यात पहिले हिंग टाकूया. बघा, हिंग लगेच तडतडला. तर आपण याच्यात टाकूया मिर्च पावडर सर्वात आधी. हळद पावडर. गॅस बंद केला तरी चालेल थोडा वेळ. त्याच्यात टाकूया सोप पावडर, जिरे पावडर आणि धने पावडर. धने पावडर एकदम थोडीशी टाकायची, मुलांचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि कलोंजी. आता हे सगळं पहिले आपण मिक्स करून घेऊया छान. बघा, छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यात टाकणार मोहरी डाळ. मोहरी डाळ आधीच मी हलकी भाजून ठेवलेली होती, नॉर्मल किंचित अशी, कारण ती काही जास्त भाजायची नसते. तर हे थोडंसं कसं गरम तेलावर भाजायचं. तर याच्यात आपण हे कलमी टाकणार आहोत. काळ्या कलरचं हे लाकूड असते ना दालचिनीचं, ते वालं. फक्त दालचिनीच टाकणार आहोत, बाकी कुठले मसाले वापरणार नाही आहोत आपण. आणि याच्यात मेथी दाणा टाकला तरी चालेल तुम्ही. मेथी दाणा एकदम थोडासा 1 चम्मच एवढा. आता माझ्याकडे नाही आहे सध्या. गॅस चालू केलेला आहे. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा, आणि आता याच्यात आपण लिंबाच्या फाका टाकूया. तर लिंबाच्या फाका मी लिंब आधीच धुवून वॉश करून घेतले, छान पुसून घेतले, कोरडे करून घेतले, नंतर कट केले. कारण या लोणच्यात आपल्याला पाण्याचा अंश नको असते. पाणी आपल्याला 1 थेंब पण टाकायचं नाही.
तर बघा याच्यात छान असं मिक्स करून घ्यायचं. गूळ आपण थोड्या वेळाने टाकणार आहोत, लगेच नाही टाकायचा गूळ. आता आपण काय करणार आहे, लिंबाचा रस पिळून घेते मी आणि आपल्याला या लिंबाचा रस टाकायचा याच्यात. तर बघा अर्धी वाटी एवढा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि बियाणे टाकायचे आपल्याला. बघा बिया काढून घेतलेले मी. तर लिंबाचा रस टाकलेला आहे, आता मिक्स करून घेऊ. खरंच. तर आता आपण याच्यावर मीठ टाकून घेऊ. तर एवढं 1 चम्मच एवढं मीठ टाकत आहे मी, जास्त नको व्हायला. याला पण छान असं मिक्स करून घेऊ. आता याला 2 मिनिटं आपण कवर करून म्हणजे झाकण ठेवून छान असं सॉफ्ट होऊ देऊ. नंतर गूळ टाकणार आहोत लास्टला. तर 2 मिनिटं दाखवते मी तुम्हाला नंतर. तर 2 मिनिटं झाले, मी झाकण ठेवून शिजवलं आहे बघा. थोडंसं सॉफ्ट होते छान असं रस टाकल्यामुळे. तर आता आपण याच्यात गूळ टाकून देऊया. तर गूळ टाकलेला मी, थोडीशी साखर टाकणार आहे. हे बघा एवढी अशी. जास्त नाही टाकली साखर, एकदम थोडी. तर आता गूळ छान वितळेपर्यंत याला शिजू द्यायचं आपल्याला. तर गॅस मोठाच करून ठेवायचा, छान शिजू द्यायचं याला. 1-2 उकड्या येऊ द्यायच्या छान. तर बघा छान असं 5 मिनिटं शिजू दिलेलं आहे. थोडंसं कसं सॉफ्ट झालं ना, जास्त वेळ शिजू द्यायचं नाही, जेणेकरून काय होणार आहे, फाका ज्या आहेत ना कडक होतात. मग ह्याच्या फाका आहेत ना कडक होतात. बघा आता कडक झालेल्या नाही आहे, ज्या शेपमध्ये चिरलेल्या होत्या तशाच झाल्या. नाही तर हे वरचं आहे ना पूर्ण असं आकुसून जाते आणि फाका कडक होतात. तर 5 मिनिटं शिजू द्यायचं आणि छान असं थंड झालं की भरणीत भरून घ्यायचं लोणच्याच्या. तर मी लोणच्याची भरणी पण दाखवते तुम्हाला. हे बघा छान अशी वॉश करून घेतलेली, धुवून घेतलेली आणि पुसून कोरडी करून घेतलेली आहे. तर छान अशी कोरडी झालेली. तर आता फक्त लोणचं थोडं थंड होऊ द्यायचं आहे. 5 मिनिटं झाले शिजू आणि छान असं महिना, 2-3 महिने, 6 महिने, 12 महिने पण नका सांगू, 12 महिने पण या लोणच्याला काहीच होणार नाही, खराब होणार नाही, काहीच होणार नाही, बुरशी येणार नाही. एवढं भारी असं लोणचं बनते. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीनं ट्राय करा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला नवीन एका रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तर चला मग बाय सगळ्यांना.